महिला आयोगाच्या कामकाजाचा आज विधान भवनात नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या बैठकीला उपस्थित होत्या। महिला आयोगावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं। महाविकास आघाडी काळातच आपल्याला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं, त्यामुळे मवियाने टीका करताना काय ते नक्की ठरवावं असा टोला त्यांनी लगावलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत। आज एक महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली। बैठकीला तुम्ही स्वतः होतात, प्रशासनातले अधिकारी होते। काय नेमकं चर्चा झाली? महिला आयोगाने शिफारसी देखील दिल्या होत्या काही राज्य सरकारला, याची देखील माहिती मिळाली। काय नेमकं चर्चा झाली? या बैठकीमध्ये शासकीय अधिकारी यांच्या समवेत ही बैठक पार पडत असताना राज्य महिला आयोगाने माझ्या कार्यकाळामध्ये 17 शिफारशी ह्या शासनाला पाठवलेल्या आहेत आणि मग यामध्ये अंधश्रद्धा असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, IC कमिटी असेल, LC कमिटी असेल, या सगळ्या विषयांच्या शिफारसी, विधवा महिलांचं मानधन असेल, त्यांना बालसंगोपनाच्या संदर्भातले विषय असतील, असे खूप शिफारशी ह्या राज्य शासनाला दिलेल्या आहेत। या शिफारशींवरती चर्चा करण्यात आली, जेणेकरून ह्या शिफारशीच्या माध्यमातून अजून काही संस्थांना बरोबर घेऊन या शिफारशी आणि संस्था, त्याचबरोबर तळागाळापर्यंत असलेल्या लोकांचे काही प्रश्न या अनुषंगाने मांडता येतील। काय विशेष शिफारस होती? म्हणजे AVP माझ्यासाठी काय तुम्ही सांगाल की भविष्यामध्ये हुंडाबळींचा विषय, वैष्णवीचं प्रकरण खूप चर्चेमधला विषय आहे, हुंडाबळीचा तिचा विषय झाला होता, अशी एखादी काय महत्त्वाची सूचना महिला आयोग सोबत आहे राज्य सरकारला? गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही बालविवाह, विधवा प्रथा आणि हुंडाबळीच्या विरोधात फार मोठी जनजागृती केली आहे, पण अजूनही समाजाची मानसिकता बदलत नाही। त्याच्यामुळे हुंडा जर कोणी मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे। आता आपणच स्वतःहून पुढे येऊन कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या पाहिजे। त्याच्यामुळे हुंडा देणारा घेणारा दोन्ही खरं तर दोषी आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मुलीचं शिक्षण, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे। ग्रामीण भागामध्ये आजही हुंडाच्या प्रथेच्या खाली तिच्या शिक्षणाचा पैसा हा साठवून ठेवला जातो का, तर नाही लग्नाचा खर्च करावा लागेल। त्याच्यामुळे ही मानसिकता बदलली गेली पाहिजे की तिच्या शिक्षणावरती भर दिला पाहिजे आणि ती शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभी राहिली तर एक स्वाभिमान तिला मिळेल आणि निश्चितपणाने मला असं वाटतं की या लढाईमध्ये तिची लढाई लढत असताना पालकांनी तिच्याबरोबर उभं राहायला पाहिजे। तुमच्यावर परिणामी आयोगावर टीका होतीये। आज एक शिष्टमंडळ देखील तुमच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेलं होतं। या शिष्टमंडळाला काय उत्तर द्याल? तुम्ही सातत्यानं म्हणता 35,000 जे केसेस आहेत त्या आयोगानं सोडवलेल्या आहेत। ह्याचा सगळा लेखाजोगा आहे। मला असं वाटतं सारखं ते काही सांगायची गरज नाही, आयोग काम करतच आहे आणि प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, तक्रार मांडण्याचा अधिकार आहे, ते मांडतात आहेत असं मला वाटतं आणि आयोगावरती बोलल्यावरती, टीका केल्यावरती जर प्रसिद्धी मिळत असेल तर ते प्रसिद्धीसाठी करतात असं मला वाटतं। तुम्ही टपालाच्या माध्यमातून येणाऱ्या पत्रांचा विचार करत नाही का? एक तुमच्यावर टीका होते की तुम्ही फक्त ईमेलच्या माध्यमातून जेवढ्या तुमच्याकडे तक्रारी आहेत, आमच्याकडे येणारी पत्र सुद्धा आम्ही पाहत असतो। अरे वैष्णव त्या फुगे प्रकरणामध्ये तिनं तुम्हाला पत्राच्याद्वारे 1 वर्षापूर्वी तक्रार केली होती त्या महिलेनं। मी स्वतः आम्ही प्रयत्न केला। खरं तर आमच्याकडे तक्रार कोणतीही नव्हती पण आणि मेलही नव्हता, पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केला ऑफिसमधून 4-5 दिवस। दरम्यान महिला आयोगाच्या बैठकीत